उन्हाळ्यात कळंबा तलावाचं पाणी खूपच आटलं होतं। त्यावेळी तलावाच्या काठावर अनेकांनी पार्ट्या केल्या। काही महाभागांनी रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी फोडल्या होत्या। शिवाय द्रोण, पत्रावळ्या आणि खरकट तिथंच टाकलं होतं। आता कळंबा तलाव चांगलाच भरला असून अनेक जण पोहण्यासाठी तलावात उतरतात। अशा वेळी तलावातील फुटलेल्या काचांमुळे अनेकांच्या पायाला इजा होतीये। शिवाय पाण्याच्या लाटांबरोबर प्लास्टिकचा कचरा पुन्हा काठावर येऊन पडतोय। त्यामुळे माणसाची करणी निसर्ग खपवून घेत नाही हे स्पष्ट दिसून येतंय। कोल्हापूर शहराच्या काही भागासह कळंबा आणि पाचगाव या गावांना कळंबा तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। एक निसर्गरम्य तलाव म्हणूनही कळंबा तलावाची ओळख आहे। यावर्षी उन्हाळ्यात तलावाचं पाणी खूपच कमी झालं होतं। अशावेळी अनेक नागरिकांनी तलावाच्या संरक्षक भिंतीचा आढोसा घेऊन तलावाच्या काठावर आणि अगदी पाणलोट क्षेत्रातही ओल्या पार्ट्या केल्या। शिवाय दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडण्याची विकृती दाखवून दिली। तर प्लास्टिकच्या बाटल्या, पत्रावळ्या, द्रोण आणि उष्ट खरकट सुद्धा कळंबा तलाव परिसरातच फेकून दिलं। उन्हाळ्यात कळंबा तलाव परिसरात मोकळ्या वाऱ्यावर पार्ट्या करून अशा महाभागांनी एक प्रकारे कोल्हापूरचं जलवैभव नासवण्याचा प्रयत्न केलाय। पण आता निसर्गानं त्याचं उट्ट काढलंय। कळंबा तलावाची पाणी पातळी वाढल्यानं आता अनेक नागरिक पोहण्यासाठी कळंबा तलावात जातात। अशावेळी फुटक्या काचांमुळे अनेकांच्या पायाला जखमा होत आहेत। शिवाय प्लास्टिकच्या बाटल्या आणि अन्य कचरा पाण्यावर तरंगत तलाव काठावर येतोय। त्यामुळे सकाळी चालण्यासाठी किंवा पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतोय। यापुढे कळंबा गावातील काही तरुणांनीच तलावाच्या रक्षणासाठी पुढे येण्याची गरज आहे। तरच अशा पार्ट्या करणाऱ्या बेशिस्त मंडळींवर चाप बसेल।